विठ्ठला विठ्ठला राधा कृष्ण गोपाल कृष्ण 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 राधा कृष्ण
समोर रवा घर गे
टास्क काय? चला श्री विठ्ठल मंडळी, आणि अशा प्रकारे आज आपल्या जन्म सार्थकी झालेला आहे, म्हणजे माझ्या भगवान कृष्णाचा जन्म झालेला आहे आणि त्याच क्षणासाठी आपण इथं आलेलो होतो. माझे सर्व बाळ गोपाळ मंडळी इथं सर्व बोलण्यासाठी आतुरलेले आहेत का आम्हाला बोलायचंय, आम्हाला बोलायचंय. आता आपण त्यांच्याशी बोलूया. चला बोला श्री विठ्ठल मंडळी. मंडळी काय म्हणणं आहे तुमचं? आज माझ्या गोपाळ कृष्णाचा जन्म झालेला आहे, भरपूर आनंद का? किती किती? वा वा, फार धन्य. मग एकदा बोला गोपाळ कृष्ण भगवान की, गोपाळ कृष्ण भगवान की. आता माझ्या गड्यांची पाळी. या गडी मंडळी इकडे या. चला बरं ऐका, आज माझ्या जसं ज्या तिथीला माझ्या भगवान श्रीकृष्णांचा जन्म झालेला आहे त्याच तिथीला माझ्या ज्ञानोबरायांचा सुद्धा जन्म झालेला आहे आणि त्या जन्माला आज येऊन 750 वर्ष होत आहे. त्या निमित्ताने आपण ज्ञानोबरायांचा गजर करू, बरं का? तयार? संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज की, संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज की, ज्ञानेश्वर महाराज की. चला आजचा दिवस इथंच थांबतो. गळा दुखत आहे. श्री विठ्ठल. चला श्री विठ्ठल मंडळी, श्री विठ्ठल, श्री विठ्ठल. सर्व वारकऱ्यांना माझ्या श्री विठ्ठल. हो माऊली, श्री विठ्ठल. बरं, आजचं प्रतिपाद्य विषय काय? तर प्रतिपाद्य विषय माऊली सांगावं जरा. आमचा प्रतिपाद्य विषय आजच्या दिवशी विश्व माऊली ज्ञानोबारांचा प्रागट्य दिन आहे आणि आजच्या दिवशी ज्ञानोबाराने पहिली समाधी ज्यांना दिली, ज्यांचा सांभाळ चारी भावंडांचा सांभाळ ज्यांनी केला ते भोजलिंग काका, त्यांचा आज समाधी सोहळा आहे. आपण दोन्ही अभंग आता म्हणायचे. रामकृष्ण. आणि त्यांची तयारी पण झालेली आहे आणि आमच्या मुलींनी पंचपक्वान्न म्हणजे 56 भोग नाही, पण त्या भोगाच्या भावनेने त्यांना जे माझ्या भगवान कृष्णाला भोग लावलेले आहेत आपल्या पोरींनो इथं बघा. खूप छान बरं का. मस्त मस्त मस्त. काय 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 आणलंय? नंतर आम्हाला देणार ना देवाला दाखवल्यानंतर. ओके चला, अशा प्रकारे झालेला आहे. टाइम सुद्धा झालेला आहे. आता आपल्याला अभंग म्हणायचा आहे आणि अभंग म्हणल्यानंतर भोजलिंग काकांची समाधी सोहळा आपल्याला संपन्न करायचा आहे. असं पकडा जरा. या शुभ. हा तूच आहेस ना? हरी तुम्ही संत माय बाप कृपा,
आता ज्ञानेश्वर महाराजांचा घोष करा. अर्धी फुलं ठेवा आता. हा मला फुलं दे. हा बरं. कुंडली भोजलिंग काका की जय. भोजलिंग काका की जय. कैवल्य सम्राट चक्रवर्ती श्री संत ज्ञानेश्वर महाराज की जय. ज्ञानराज बोले केला सत्य. ज्ञानराज बोले केला सत्य. रेडा बोलविला प्रतिष्ठानी. रेडा बोलविला प्रतिष्ठानी. रेडा बोलविला प्रतिष्ठानी. भोजलिंग जाती समाधी आळंदी. भोजलिंग जाती समाधी आळंदी. भोजलिंग जाती समाधी आळंदी. भोजलिंग जाती समाधी आळंदी. ज्ञानराज बोली ज्ञानराज बोली एका जनार्दनी आईची परंपरा. एका जनार्दनी आईची परंपरा. जनार्दनी आईची परंपरा. एका जनार्दनी आईची परंपरा. निराधार करोनिया. भोजलिंग जाती समाधी आळंदी. भोजलिंग जाती समाधी आळंदी. भोजलिंग जाती समाधी आळंदी. भोजलिंग जाती समाधी आळंदी. ज्ञानराज बोधी सिंहासना. ज्ञानराज बोधी सिंहासना. ज्ञानराज बोधी सिंहासना. कुंडली कवरदार श्री ज्ञानदेव तुकाराम काका की जय. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज की जय. बाळ गोपाळ की जय. बाळ कृष्ण भगवान की जय. हा घे. हा होता कृपा तुम्हारी बसो. होता कृपा तुम्हारी निर्जीवाचा महिमा अगाध. भगवत गीता
काय बोलायचं आहे का? हे शिवावे माझ्या पंढरीचा वार करी संत संगे सर्व काळ पंढरीचा वार करी चंद्रभागे स्नान पंढरीचा वार करी विठ्ठल रखुमाई हो कवने काळी संकाराचा वारा न लागू राजसा नामावने तया असावे कल्याण कल्पनेची बाधा न हो कवने काळी सुखया संत समागमे तुझ्या नामे धन होती सकळ कर्मे म्हणून नाही काही चिंता बहिणी बंधू आणि चुलता ऐसा हा सकळा निर्धार असशी देवोनी अधीर दुःख ते कैसे नाही सपनासी याचे वर्मत्व आम्हापासी येथे तुझ्या कीर्तनाचा घोष पापे पळती दोष येते उन्या मानंदास नाही काही चिंता तुझी आमचा माता पिता बंधू आणि चुलता मागणे हे कदुदा प्रती आहे या संतांची निरवयेची मदत तुका म्हणे आता उदार तू होई या संतांची निरवयेची मदत हो देवाला 56 भोग दाखवण्यात येणार आहे 56 भोग दाखवल्यानंतरच हे भोग आपल्याला सुद्धा दाखवण्यात येणार आहे काही काळजी करू नका बरं का बाळगोपाळांनो कारण की बाळगोपाळाची वाट शेवे सेवकता नीट हे बाळगोपाळ तुम्हीच आहात बरं का मी पण मोठा बाळगोपाळ समजा तुमच्या असो महाराज पुढचं नियोजन देवाला भोग दाखवताना कोणी पाहायचं नाही सगळ्यांनी ज्ञान देतो कारण मला बाजूला कोणी देवाला डोळे दाखवताना डोळे दाखवायचे असतात तर तुम्हाला आपण तिकडे बसू आणि दाखवला पाणी फिरवला का मग आपल्याला फराळ सर्व 56 भोग भेटलं नाही काळजी करायची नाही हा पडदा लावून घ्या ज्ञानदेव 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 ज्ञानदेव
गोपाळ कृष्ण भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, तुकाराम महाराज की जय, भोजलिंग काका की जय, वसंतन की जय. एवढा गोड भजन गवळण म्हणायची का एक? हा, माझा देव आपला भगवान कृष्ण जन्माला आल्यानंतर कोणाला काय दिसतं, कोणाला काय दिसतं नाही का. आता आपण रस्त्यात अरे मला अचानक साप दिसला रे, पण तो साप नसतो, त्याचा बिंब दिसतो आपल्याला, म्हणजे तो ओरिजिनल नसतो. तसा आज कृष्ण जन्माला आला, पण आपण त्याला बिंब, संत बोलतात नवल देखील कृष्णरूपी बिंब, आपण त्याचा बिंब पाहूया. ती गवळण खूप गोड गवळण ज्ञानोबरायांची म्हणायची का? हरे नवल देखिले कृष्ण रूपी बिंब, नवल देखिले कृष्ण रूपी बिंब, नवल देखिले कृष्ण रूपी बिंब, नवल देखिले कृष्ण रूपी बिंब. सावळे स्वयंभू मूर्ती हरीची, सावळे स्वयंभू मूर्ती हरीची, सावळे स्वयंभू मूर्ती हरीची, सावळे स्वयंभू मूर्ती हरीची, मन निवाले समाधान झाले, मन निवाले समाधान झाले, मन निवाले समाधान झाले, मन निवाले समाधान झाले. कृष्ण रूपी बोधले मन माझे, बोला निवाले समाधान झाले, मन निवाले समाधान झाले, मन निवाले समाधान झाले, मन निवाले समाधान झाले. बाप रखुमा देवी वरू सावळा सर्वा घटी, देवी वरू बाप रखुमा देवी वरू सावळा सर्वा घटी, बाप रखुमा देवी वरू सावळा घटी, चैतन्य पिठी खाली ते येवो, चैतन्य पिठी खाली चित्त चैतन्य पिठी घालिता खेवो, मन निवाले समाधान झाले, मन निवाले समाधान झाले.
गोपाळ कृष्ण गोपाळ कृष्ण बस संपला. असो असो बस झालं. माझा आवाज बसला आता. आजच्या दिवशी एवढं. चला शुभरात्री सर्वांना. म्हणा श्री विठ्ठल. म्हणा श्री विठ्ठल.